जिम करतोय, एक्सरसाइज करतोय, सगळे व्यायाम करतोय, सगळं काही करून बघितले. चरबी कमी होतीये, वजन कमी होतंय, कपडे हलके वाटतायत, पण पोटाची चरबी जशीच्या तशी आहे. अशा भरपूर साऱ्या कमेंट येत असतात की पोटाची चरबी कमीच होत नाहीये अजिबात सुद्धा. आता मी माझ्या पोटाची चरबी कमी केलेली आहे. मी माझं पूर्ण वजन कमी केलेलं आहे. आज मी तुम्हाला 5 अशा महत्त्वाच्या टिप्स म्हणू शकतो किंवा ह्या टिप्स नाही आहेत, हे फक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्याला रोजच्या डेली लाईफमध्ये फक्त हे वापरात आणायचे. या गोष्टी जर व्यवस्थित फॉलो केल्या ना, पोटाची चरबी कमी होते. माझंही सी सेक्शन झालेलं आहे. मलाही 6 वर्षाची मुलगी आहे. मलाही बैठं काम असतं. 8 ते 9 तासाचं बैठं काम असतं मला. मला घरातली कामं असतात. असं नाही की सगळं कुणीतरी हातात आणून देते आणि मग मला सगळं करायला मिळते. कारण भरपूर जणांना असं वाटतं की मला घरातली कामं असतात, मला स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. तर स्वतःसाठी वेळ काढायला शिका. असा स्पेशल काही नाही, दिवसातून स्वतःसाठी 2 तास तर काढू शकता तुम्ही. 24 तासामधले एक बाई म्हणून आपण सगळ्यांसाठी करत असतो सगळ्या गोष्टी, पण एक बाई म्हणून स्वतःसाठी, स्वतःच्या हेल्थसाठी, कारण तुमच्यावर सगळी तुमची फॅमिली डिपेंड आहे. मलाही असं पहिलं वाटायचं की मला खूप काम असतं, मला वेळ मिळत नाही. पण तुम्हाला सांगू का, मी माझं 6 महिन्यामध्ये 18 किलो वजन कमी करून दाखवलं. मला मुलगी एकटीच मी सांभाळत होते, वर्क फ्रॉम होम करत होते. आता हा माझा शेवटचा महिना आहे. मला जवळजवळ 10 वर्ष होतील मी जॉब करते. माझ्या मुलीला मी 5व्या महिन्यापासून सांभाळले. माझं वजन 47 किलोवरून 103 किलोवर प्रेग्नन्सीमध्ये गेलं होतं आणि नंतर कमी कमी होत होत 84 किलोवर आलं. 84 किलोपासून आजच्या घडीला माझं 67, 68, 69 किलो वजन आहे आणि मी माझं वजन अगदी हेल्दी पद्धतीने कमी केलेलं आहे. मला 8 तासाची ड्युटी असते, तरीही मी माझ्या पोटाची चरबी कमी केलेली आहे. मला स्वतःला श्वास घेण्यासाठी, मी पहिलं पण म्हणायचे माझ्या घरच्यांना की मला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो, त्यामुळे मला फोनची माझ्याकडून अपेक्षा करू नका. कारण मी भरपूर मोठ्या स्ट्रेसमधून बाहेर पडलेली आहे किंवा म्हणू शकतो आपण सगळ्यात मोठं जे माझं वजन वाढण्याचं कारण होतं ते म्हणजे स्ट्रेस आणि बैठक काम, आणि शरीराला पाहिजे ती गोष्ट माझ्या मिळत नव्हती आणि माझ्या काही चुका. आता मी तुम्हाला महत्वाचे 5 मुद्दे जे आहेत वेट लॉसच्या रिलेटेड, ते सांगण्याच्या आधी मी आधी चुका सांगते. चुका म्हणजे आपल्याला असं वाटतं की वजन कमी करायचंय, पोट कमी करायचंय, मग कमी खावं. खूप जण माझं जे मी वेट लॉस जर्नी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये चालू केलेली आहे त्याच्यामधलं जेवण बघतात आणि म्हणतात तू किती खाते, असं वजन कमी होत नाही, ही चुकीची पद्धत आहे. नाही, मी स्वतः अनुभवलेलं आहे. जसं शरीर आहे तशी माणसाला अन्नाची गरज असते, त्यामुळे पोट मारा करून वजन कमी होत नाही. मी आधी तसंच करायचे. सकाळी उठल्यावर चहा खारी खायचे, त्याच्यानंतर डायरेक्ट दुपारी जेवायचे. नाही, ही अगदी चुकीची पद्धत आहे. नाश्ता कधीच स्किप करायचा नाही. एक परी दुपारच्या जेवणामध्ये नाही काही भेटलं, आपण हलकं फुलकं खाल्लं तरी चालतं, की बाबा सलाद वगैरे काकडी बिकडी खाल्ली तरी, फळ खाल्लं तरी चालतं, पण सकाळचा नाश्ता झालाच पाहिजे. अजून माझी दुसरी चूक काय व्हायची माहितीये का, मी 8:30ला वगैरे जेवायचे. 8:30ला जेवले की 8:30 पासून सकाळी 8:30 पर्यंत ठीक आहे, काही नाही खाल्लं पाहिजे. 12 तासाची जी विंडो आहे त्याच्यामध्ये काही खाल्लं नाही पाहिजे, ठीक आहे. पण जरी खाल्लं तरी एखादा दुधाचा ग्लास किंवा ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. मी चटपटीत खायचे. भेळ करून खा, कुठं काय म्हणजे नाही का मसालेदार खा, पॅकेटमधलं खा. ते 4-5 चिप्स शरीराला वजन वाढवतात आणि सगळ्यात मोठा फोकस असतो वजनाचा, तो पण पोटावर असतो. कुठली चरबी वाढू पहिली वाढते ती म्हणजे पोटाची चरबी वाढते. ह्या छोट्या छोट्या चुका असतात, आपल्याला वाटतं किंवा खूप जणांना असं वाटतं की मला घरातली एवढी कामं असतात, मग माझं कसं वजन कमी होत नाही. किंवा शेजारची किंवा माझी एखादी रिलेटिव्ह, माझी एखादी मैत्रीण, ती तर एक भाकरी खातीये आणि मी तर अर्धीच भाकरी खातीये, मग तिचं वजन का वाढत नाहीये, माझंच का वजन वाढतंय. अजून दुसऱ्या गोष्टी कंपॅरिझन करत बसतो आपण. आता मीच आहे, माझ्याच वयाची एखादी दुसरी बाई आहे, एखादा पुरुष आहे आणि मग त्याचं वजन कमी होतंय, आम्ही दोघींनी एकत्रच चालू केले, मग त्याचं कमी होतंय, माझं का कमी होत नाही. ह्यांना ना छोट्या छोट्या गोष्टीतून स्ट्रेस येतो आपल्याला. त्यामुळे असल्या कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी वजन कमी करते, हे जगाला मी सांगतेय तुम्हाला, कारण ते माझं काम आहे, माझं व्हिडिओ काढणं काम आहे म्हणून. आपण जर स्वतः वजन कमी करत असलो ना, आपल्या रिलेटिव्हजना, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, घरातल्यांना, कुणाला सुद्धा सांगायची गरज नाही मी वजन कमी करते, मी डाएट करते. आपलं आपलं चालू ठेवायचं.
तेच कसं चालू ठेवायचं ते तुम्हाला सांगते. वजन सगळ्यात महत्त्वाचं. पहिलं कमी होतं ते चेहऱ्यावरचं, नंतर इथून हे खांदे, छाती आणि मग शेवटला पोट वगैरे कमी होत जातं. सगळ्यात पहिल्यांदा फरक पडतो तो चीनवर. डबल चीन ज्याचे असतात ते वॉटर रिटेन्शनने आपलं कमी होतं, म्हणजे चीन कमी दिसायला लागतात. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते वेट लॉसमध्ये किंवा पोटाची चरबी महत्त्वाची कमी होण्यासाठी, ती म्हणजे आपली झोप. झोप भले 8 तास न मिळू दे, असं नाही झालं पाहिजे की 10 तासाची मी झोप घेते पण त्याच्यामध्ये मी 4-5 वेळा उठते. काय उपयोग आहे ती 10 तासाची झोप? 6 तासाची झोप हो, पण 1 वाजता झोपलं की 7 वाजता, म्हणजे आता मी नाईट करते म्हणून माझी ती शिफ्ट आहे. रात्रीच्या 10 वाजता झोपलं की सकाळी 6 वाजता, 5:30 वाजता, किती वाजता उठायचंय तेव्हा त्या टायमिंगमध्ये एकदाही उठलं नाही पाहिजे. वॉशरूमला सुद्धा उठलं नाही पाहिजे. त्यासाठी दिवसभर किती पाणी प्या. झोपायच्या आधी अजिबात पाणी प्यायचं नाही. थोडंसं कोरड पडली म्हणून एखादा घोट. अजिबात सुद्धा पाणी प्यायचं नाही झोपायच्या आधी, म्हणजे प्रॉपर झोप होते. दुसरी गोष्ट ती म्हणजे आपली खाण्याची जी पद्धत आहे ना, पटापटा चालत चालत खाणे किंवा आपण म्हणतो ना पटपट कोंबणे, बाहेर जाणे खेळायला, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. आपल्याला बाहेर जायचंय ना, आपल्याला 12 वाजता बाहेर जायचंय, आपण 11 वाजता जेवायला बसायचंय. आपल्याला घाई आहे, त्याच्या अर्धा पाऊण तास आधी जेवायला बसायचंय. हळूहळू चावून चावून व्यवस्थित खायचंय, अगदी व्यवस्थित खायचंय. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन व्यवस्थित घेतलं पाहिजे. आता खूप साऱ्या कमेंट येतात की अंडी, मटन, चिकन ह्याच्यामध्येच प्रोटीन किंवा पनीर ह्या गोष्टी महाग असतात, त्यामुळे ह्या गोष्टी घेता येत नाहीत. मग आम्ही कसं प्रोटीनचं हे करायचं, इंटेक घ्यायचं? मी ही मिडल क्लास घरातलीच मुलगी आहे आणि माझा जन्म शेतकऱ्याच्या घरातच झालेला आहे. आपल्या गावाकडे अशा कोणत्याच गोष्टी आपण म्हणत नाही की बाबा ह्याच्यातून प्रोटीन, त्याच्यातून प्रोटीन नाही. आपल्या कडधान्यांमध्ये, डाळींमध्ये, सोयाबीनमध्ये, दुधामध्ये, दह्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन असतं. त्याच्यासाठी वेगळी गोष्ट शोधायला जाण्याची गरज नसते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या जेवणामध्ये आल्या पाहिजेत. मिळालं शरीराला प्रोटीन. आणि पहिली जुनी लोक काही थोडी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली लोक थोडी प्रोटीन मोजून मोजून खात होते, तरी त्या एवढ्या मोठ्या मोठ्या तलवारी मोजायचे ना, भाकरी कालवणच खायचे ना. तसं आहे, प्रत्येक गोष्टीचं मोजमाप नाही करायचं. तरी तुम्ही मोजमाप करून म्हणता म्हणून मी व्हिडिओमध्ये किती ग्रॅम खाल्लंय ते सुद्धा मोजून दाखवते. कारण प्रत्येकाची एक करण्याची पद्धत असते आणि त्यांना जर आपल्या सबस्क्रायबरना जर मोजून दाखवायचं असेल, त्यांना पण उत्सुकता असेल की किती नक्की खाते, तर मी ते पण दाखवते. आणि त्याच्यावर पण 20 ग्रॅम मी एक्स्ट्रा खात असते, हे तुम्हाला पण माहिती आहे. मला खायला जास्त लागतं, तरी पण मी माझं वजन कमी केलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे तेल आहे, तेल आणि तुपाचा वापर फॅमिलीमध्ये राहून व्यवस्थित वापरता येत नाही. म्हणजे काय होतं, आपली स्वतःची जर इच्छा असली ना कमी तेलाची भाजी करावी, तरी आपल्याला ती भाजी कमी तेलाची करता येत नाही. त्याचे 2 जण वगैरे राहतात. आता सपोज मी आणि माझे मिस्टर राहतात, बरोबर आहे. तर आम्हाला माहित आहे की आता टिफिनला द्यायचंय, टिफिनला कोणी 4 लोकांनी नावं ठेवू नये. टिफिनला शक्यतो मी सुक्या भाज्या देते. सुक्या भाज्या तेलामध्ये करत नाही, मी तुपामध्ये करते. कमी तुपामध्ये सुकी भाजी केली की त्याचं तेलाचा जो ओघळ येतो ना, असं तेल ते येत नाही आणि सुक्या भाजीतलं तेल काही दिसत नाही. पण ती जर पातळ भाजी असेल तर ती फिकी दिसली तर 4 लोक नावं ठेवतात की बाबा ही तेल टाकते की नाही, बरोबर आहे की नाही. ऍक्च्युली शरीराला एवढं तेलाची गरज नसते, पण आपल्याला समाजात राहायचं असतं, समाज सुद्धा मॅटर करतो तेवढाच आपल्यासाठी. आपण ह्या गोष्टी लक्षात घेत असतो. त्यामुळं सुक्या भाजीला तूप. आणि संध्याकाळी जेव्हा आपण कॉमन मध्ये जेवायला बसतो, संध्याकाळी सगळे आपण फॅमिली मेंबर जेवायला बसतो, तेव्हा कमी तेलाची भाजी करायची. तरीही आपल्या प्रत्येकाचं घर वेगळं असतं, प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये वेगळे असतात. त्यावेळेला जर नसेल जमत, आता घरामध्ये सपोज एखाद्याच्या सासूबाईंना नसेल आवडत किंवा एखाद्याच्या मिस्टरांना नसेल आवडत किंवा इथून नीट तेलाचीच भाजी कर, काय चिंगोटपणा करते असं तसं, तर करत जा. पण स्वतःला घेताना, ज्याला वजन कमी करायचंय त्यानं स्वतःला घेताना पूर्ण तेल बाजूला साडून आतली भाजी घ्यायची. जेवढं तेल कमी खाता येईल ना तेवढं खायचं. तूप खायचं, तेल खायचं, पण प्रमाणामध्ये खायचं. अगदीच कोणती गोष्ट सोडायची नाही. ही एक सगळ्यात मॅटर करते ती गोष्ट म्हणजे साखरेचं प्रमाण जेवढं शक्यतो टाळता येईल तेवढी टाळायची. ज्यांना शुगर, बीपी तसला काही त्रास नाहीये, जे हेल्दी आहे, ज्यांना कोणताही आजार नाहीये, त्यांनी
जेवढी मी स्वतःला सांगते, मी जे अनुभवलंय ते सांगत असते. मी तुम्हाला सजेशन देत नसते. मी अनुभव माझे अभ्यास करूनच तुम्हाला गोष्टी शेअर करत असते. आणि भरपूर जणांचं वजन कमी झालेलं आहे. मी कोणी डायटिशियन नाहीये की तुम्हाला मी सांगणार आणि तुम्ही ऐकणार. पण मी जे शेवटी ना अनुभव खूप महत्वाचे असतात. अनुभवाचे बोल आपण म्हणतो ना, की आपण नॉर्मली आता मी पण माझं वजन कमी करायचं होतं ना, तेव्हा मी पण व्हिडिओ बघायचे. मग त्याच्यामध्ये ते शिजवलेल्या भाज्या किंवा स्प्राउट हे रोज हे असल्या गोष्टी आवडत नाही. आपण भाकरी, कालवण, चपाती, भाजी खाणारी माणसं आहे. आपल्याला ह्या असल्या गोष्टी जमत नाहीत. नाश्त्याला वगैरे ठीक आहे, पण जेवणामध्ये हीच गोष्ट आणि तीच गोष्ट हे आपल्याला जमत नाही. हां, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे, एवढं सगळं खातोय, प्रोटीन वगैरे व्यवस्थित घेतोय आपण शरीराला. पण ते पचण्यासाठी शरीर ॲक्टिव्ह असणं सुद्धा गरज आहे. ॲक्टिव्ह असण्याची सुद्धा गरज आहे. जास्त प्रमाणामध्ये फक्त प्रोटीन खाणे, कार्ब्स न खाणे, फायबर्स न घेणे, ह्याच्यामुळं ना आता हे ना सायन्सची भाषा झाली किंवा ही भाषा बोली झाली. पण रियालिटीमध्ये जे असतं ना, प्रोटीन जे आहे ना, प्रोटीन हे आपल्याला प्रत्येक गोष्टीतून मिळत असतं. आपण फक्त त्याचं काय मोजमाप करत बसत नाही, की ह्याच्यात आहे का, त्याच्यात आहे का. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही शेंगदाण्यामध्ये प्रोटीन असतं. पनीर ह्या सगळ्यांना लोकांना पाठ झालेल्या प्रोटीनच्या गोष्टी म्हणजे अंडी, पनीर, टोफू, आपलं नॉनव्हेज, ह्याच फिश. असं नाही, आता जे नॉन व्हेजिटेरियन आहेत किंवा प्युअर व्हेज ज्यांना खायला लागतं, मी नाहीये बरं का, मी नॉनव्हेज खाते. पण जे प्युअर व्हेजिटेरियन लोक आहेत ना, ते कसं मग मॅनेज करणार? मग कडधान्य आहेत, कडधान्य भरून ठेवा घरामध्ये, ते ना खराब होतात. बघा, बरणीमध्ये आणून ठेवा कडधान्य, वर्ष त्यांना काही खराब होत नाही, डाळी खराब होत नाहीत. 2-2, 3-3 महिन्यांचा जो आपण किराणा म्हणतो, बाहेरचे आपण आलतू फालतूचे पैसे घालवतो, तर सगळेच घालवतात. असं नाही की मी पण घालवते. पण त्याच्याऐवजी आपल्या घरामध्ये डाळी, कडधान्य भरून ठेवले पाहिजेत व्यवस्थित. ह्या गोष्टी एका आता सपोज आपण बाहेर गेलो ना, आपल्याला चहा प्यायचा. तर मी हॉस्टेलपासून मला सवय आहे. कारण मला पैसे वाचवायचे म्हणण्यापेक्षा आई वडिलांच्या जीवावर जेव्हा मी होते ना, तेव्हा मी त्या पैशाचं खायचंय ना, तर ती चांगली गोष्ट खावी हे पहिल्यापासून माझ्या डोक्यात असायचं. चहा आणि बिस्किट घेण्यापेक्षा, म्हणजे मी बिस्किट खायचे, आपलं पार्लेजीचं बिस्किट खायचे मी. पण चहा आणि बिस्किट खाण्यापेक्षा मी 10 रुपयाचं दूध घेऊन, आता 10चा जमाना राहिलेला नाही, मी माझं सांगते, 10 रुपयाचं दूध घ्यायचे, मी दह्याची पाकिट आणायचे. असं मी भरपूर गोष्टी ऑप्शनला पहिल्यापासूनच प्रत्येक गोष्टीमध्ये. आता पहिलं होतं ते पैसे वाचवण्यासाठी ऑप्शन्स, म्हणजे पैसे आपले वाचावेत ह्यासाठी मी ऑप्शन्स तयार ठेवायचे. आता मी माझं वेट लूज करायचंय किंवा वेट कमी करायचंय म्हणून आता मी प्रत्येक ठिकाणी ऑप्शन. असं नाही की मी चीट करत नाही, स्वतःबरोबर भरपूर करते. सगळं माझ्या घरी असतं. तुम्ही रेसिपीजमध्ये माझ्या बघत असाल किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये बघत असाल, मी सगळं खाते, सगळं. काही नाही मला काय आवडत नाही असं नाही. कुठलीही भाजी अशी नाही की मला हे आवडत नाही, ते आवडत नाही. मी सगळं खाते. मी 10-15 वर्ष मी 2000, भरपूर वर्ष आता मोजली नाही, भरपूर वर्ष मी 10-15 वर्ष मी बाहेर राहिलेली आहे. मी हॉस्टेलचं अन्न खाल्लंय, त्यामुळे मला घरचं अन्न आवडतं. आणि माझा म्हणजे म्हणतो ना, मला बाहेरचं खायला आवडत नाही. पण माझ्या मिस्टरांचं असं असतं की ते मला आठवड्यातून एकदा बाहेर खायला नेतातच. कारण त्यांना माहिती आहे माझी नाईट शिफ्ट असते, मला कंटिन्यू काम असतं. एक दिवस बायकोला आराम मिळावा म्हणून ते मला खायला नेतात आणि दिवसभर तुला काय खायचंय ते खा म्हणतात. अजिबात सुद्धा घरी बनवून देत नाही. त्यामुळे बाहेर खाल्लं जातं. पण खूप वेळा असं होतं की मी प्रायोरिटी घरच्या खाण्याला देते त्या दिवशी पण ते नेतातच मला. हा प्लस पॉईंट आहे. म्हणजे ही केअर पण आहे. जरी शरीरासाठी चांगलं नसलं तर एक त्यांची काळजी असते माझ्यासाठी की तू खा म्हणून, असं काही एक दिवस नको बनवायला म्हणून. पण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून सुद्धा मी माझ्या पोटाची चरबी कमी केलेली आहे. तुम्हीही करू शकता. आणि अजून महत्त्वाची जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये आपल्या पोटाची चरबी कमी करण्या म्हणजे श्वासाचे व्यायाम करायचे. श्वासाचे अनुलोम विलोम वगैरे एक्सरसाइज, ध्यान लावून बसायचं, मेडिटेशन करायचं, खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना स्ट्रेस आहे ना त्यांनी नक्की करावं. मी पण खूप स्ट्रेसमधून गेलेली आहे. मी मेडिटेशन वगैरे मला कधी जुळलं नाही, मला कधी ध्यान लावता आलं नाही, माझं एकाग्रचित्त कधी झालं नाही. पण मी आपलं देवापाशी बसून छोटे मोठे मंत्र म्हणून स्वतःचं मन आपण म्हणतो ना एक शांत करण्याचा प्रयत्न करायचे. कारण मी पण खूप मम्मी आहेत की ज्या ह्या स्ट्रेसमधून जात आहेत. मला सुद्धा कमेंट येतात, लक्षात घ्या
मीही या स्ट्रेसमधून गेलेली आहे. तुम्ही तुमच्या मनावर थोडंसं कंट्रोल करा, थोडंसं. खूप गोष्टींवर त्याचा परिणाम होतो, सगळ्यात महत्त्वाचा वजनावर परिणाम होतो. बट ठीक आहे, खूप व्हिडिओ मोठा झाला. व्हिडिओ आवडला का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी अजून तुम्ही काय काय उपाय करता हे पण कमेंट करून सांगा. सारखं मीच सांगणं महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही सुद्धा सांगत जा. तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगत जा. तुम्ही सुद्धा सजेशन देत जा मला. माझ्याही तब्येतीमध्ये तुम्हाला कधी फरक दिसला, तुझं वजन अजून कमी झालं पाहिजे असं ते सगळे कमेंट करत जा. मला काहीही वाटत नाही. मला खरं बोललेलं आवडतं. तुम्ही जे बोलाल ते मला आवडतं. मला पण कळेल ना माझ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते. सगळ्यांनीच चांगलं बोलून कसं होईल, कुणीतरी कळालं पण पाहिजे ना. जे स्पष्ट वक्तव्य बोलतात ना, काय म्हणतात, स्पष्ट व्यक्ती असते तुम्हाला, ते तुम्ही कमेंट करत जा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, गोडशी कमेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बोर झाला का हे सुद्धा सांगा. कारण आज सुद्धा मी भरपूर ठरवते मी 8 मिनिटाचा 7 मिनिटाचा व्हिडिओ काढायचा, पण माझं बडबड सुरूच असते. कारण खूप वर्ष झालं स्ट्रेसचं कारण एकच होतं, एकलकोंडेपणा. ऑफिस, घर एवढंच, बाकी काहीच नाही. त्यामुळेच स्ट्रेस येत होता. आता हळूहळू मी होत आहे, व्यवस्थित नॉर्मल होत आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. स्वतःची काळजी घ्या. थँक्यू, बाय बाय.